नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वप्रथम आलेलं असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन अपडेटसाठी आणि व्हिडिओला लाईक करा। तुमच्या माहितीचा व्हिडिओ नसेल तर कृपया स्किप करा किंवा जर आपल्या मित्राच्या किंवा इतर व्यक्तीच्या माहितीचा असेल तर त्यांना शेअर करा। तर बघा, पोलीस भरती 2020 या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। पोलीस भरती 2020 हा व्हिडिओ महाराष्ट्र पोलीस भरतीबद्दल नसून हा एक बाहेरच्या राज्यातील पोलीस भरतीबद्दल व्हिडिओ बनवण्यात येत आहे। त्याच्यामुळे जर आपण अत्यंत उत्सुक असाल पोलीस बनण्यासाठी तरच हा व्हिडिओ आपण पाहू शकता किंवा इथे स्किप करून आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला शेअर करू शकता ज्याला इच्छा आहे पोलीसमध्ये जॉब करण्याची। तर पोलीस सिपाही भरती 2020 ही एक बिहार राज्यामध्ये पोलीस भरती निघालेली आहे। पद जवळजवळ 8,000 एवढी संख्या आहे, म्हणजे 8,000 ते 8,500 एवढी पदसंख्या आहे। पात्रता फक्त 10वी +2 म्हणजे 12वी पास उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। ते सायन्स, आर्ट्स, कॉमर्स कुठल्याही शाखेचा विद्यार्थी असेल तरीही चालेल। त्याचबरोबर पगार या ठिकाणी भरगच्च असा देण्यात येत आहे पोलीस सिपाहीसाठी। त्याच्यामध्ये 21,000 ते 69,000पर्यंत। त्याचबरोबर इतर भत्ते देय असतील, म्हणजे इतर भत्ते देखील भेटतात ज्याच्यामध्ये घर असेल किंवा संपूर्ण या ठिकाणी इन्शुरन्स असेल किंवा शैक्षणिक खर्च असेल, हे सर्व भत्ते देय असतील। महाराष्ट्रामध्ये हीच अशाच पद्धतीने पगार देखील पोलीस शिपायासाठी भेटतो। आता महाराष्ट्रामध्ये पोलीस शिपाई न म्हणता अंमलदार असं नाव करण्यात आलेलं आहे। याची अंमलबजावणी 8 दिवसापूर्वीच झालेली आहे। तर बघा, शेवटची तारीख ही 14/12/2020 म्हणजे 14 डिसेंबर 2020 ही असणार आहे। जर आपल्याला आत्ताच फॉर्म भरायचा नसेल तर आपल्याला जवळजवळ 15 आणि हे 14 दिवस म्हणजे जवळजवळ अजून 1 महिन्याचा टाईम आहे विचार करण्यासाठी आपण फॉर्म भरू शकता। जर आपण सर्वप्रथमच अशा ठिकाणी बाहेरच्या राज्यामध्ये पोलीस भरतीसाठी अप्लाय करत असाल तर आपल्यासाठी ही एक चांगली संधी आहे, कारण की बिहार राज्यामध्ये पोलिससाठी आपल्याला त्या ठिकाणी अनुक्रमे आपल्याला जसं पोस्टामध्ये आपण प्रेफरन्स देतो, आपल्याला जॉब कुठं करायचा आहे त्या पद्धतीने आपल्याला प्रेफरन्स देखील देता येईल। आपण कुठल्याही पद्धतीने त्या ठिकाणी प्रेफरन्स देऊन आपल्याला घराच्या जवळच्या ठिकाणी आपण जॉब करू शकता। तर अधिक वेळ न दडवता आपण पुढील माहिती सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जसं मी सुरुवातीला सांगितलं, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला कृपया लाईक करून घ्या मित्रांनो। तर आपण पुढील माहिती बघूयात। याच्यामध्ये सर्वप्रथम आपण ही जाहिरात बघूयात कशा पद्धतीची आहे। तर या ठिकाणी आपण बघू शकता, केंद्रीय चयन परिषद शिपाही भरती ही एक केंद्रीय परिषद चयन शिपाही भरती आहे, ज्याच्यामध्ये बघा सर्वप्रथम ही 5 ऑक्टोबरमध्ये ही जाहिरात निघालेली आहे आणि 13 तारखेपासून याचे फॉर्म भरण्यास चालू होणार आहे, 13 नोव्हेंबर 2020 पासून। आणि लास्ट डेट मी जसं सांगितलं तुम्हाला 14 डिसेंबर ही लास्ट डेट तिची असणार आहे। या ठिकाणीची लास्ट डेट दिलेली आहे, अंतिम तिथी 14/12/2020। तर बघा, बिहार पोलीस, बिहार सैन्य पोलीस विशेषकृत इंडियन रिझर्व्ह वाहिनी असं यांना म्हटलं जातं, ज्याला आपण सिपाही असं म्हणतो। तर वेतनमान या ठिकाणी दिले त्यांनी 21,700 ते 69,100। तर रिक्त जागा आहेत 8,415। तर आपण पुढील माहिती याची बघूयात, याच्यामध्ये कुठल्या पद्धतीने अजून आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन लागेल। तर बघा, सर्वप्रथम लिखित परीक्षा 3% से कम अंक प्राप्त करने वाले अभ्यर्थी शारीरिक दक्षता परीक्षा के लिए असफल घोषित किए जाएंगे। म्हणजे याच्यावरून असं समजतं आपल्याला की सर्वप्रथम या ठिकाणी पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षा होणार आहे। जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी GR काढला होता की अगोदर लेखी परीक्षा घेतली जाईल, परंतु त्याच्यानंतर कुठलीच परीक्षा पोलीस भरतीची झाली नाही, म्हणजे कुठलीच पोलीस भरती आतापर्यंत झालेली नाही आहे। आणि महाराष्ट्राची ही पोलीस भरती जवळजवळ डिसेंबरमध्ये होण्याची अत्यंत दाट शक्यता आहे। तर लेखी परीक्षा सर्वप्रथम बिहार राज्यामध्ये या पोलीस सिपाही पदासाठी असणार आहे। त्याच्यामुळं आपण जर अभ्यासामध्ये खूप चांगले असाल तर आपल्याला या ठिकाणी खूप महत्त्वाची संधी आहे, कारण की शारीरिक पात्रता जरी आपल्याकडे थोडीफार प्रमाणात कमी असेल तरीही चालेल, परंतु लेखी परीक्षा आपल्याला चांगल्या पद्धतीने पास होणं गरजेचं आहे। 30% आपल्याला यात कमीत कमी गुण भेटणे आवश्यक आहे, कारण की 100 गुणांची परीक्षा तुमची या ठिकाणी असणार आहे आणि परीक्षेचं माध्यम हिंदी आणि इंग्लिश हेच असेल। तर बघा,
100 गुणापैकी 30 गुण आपल्याला लेखी परीक्षात भेटणं गरजेचं आहे. याचा सिलॅबस हा 12वीचा सिलॅबस जो असतो तोच आहे, कारण की 12वीचा सिलॅबस बिहार राज्यामध्ये जो आहे तोच आपल्याला या ठिकाणी असणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. तो कसा भरायचा मी CUT दाखवेल. अगोदर बघा, या ठिकाणी आपली लेखी परीक्षा होईल. त्याच्यानंतर आपण लेखी परीक्षामध्ये पास झाल्यानंतर आपल्याला शारीरिक क्षमतेसाठी बोलवलं जाईल. तर शारीरिक क्षमता कशा पद्धती असणार आहे ते देखील आपण बघूयात. तर अभ्यासावरती की शैक्षणिक योग्यता जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं की 12वी 10+2 असणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर आपल्याकडं या ठिकाणी आपण कुठल्याही भारतामध्ये राहत असाल तरी चालेल, फक्त आपल्याला इंडियन सिटीजन असणं गरजेचं आहे. तर आपल्याला लेखी परीक्षानंतर जी शारीरिक क्षमता चाचणी आहे ती बघायची आहे कशा पद्धतीने आहे ती. तर या ठिकाणी सीना पुरुष केले बस या ठिकाणी म्हणजे छाती न फुगवता आपल्याला 81 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे आणि फुगवून 86 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आरक्षण देखील दिलेलं आहे. या ठिकाणी आपण हे वाचून घेऊ शकता. महिलांसाठी ही आवश्यक बाबी लागू होत नाहीत छाती फुगवण्यासाठीच्या. त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी 48 किलोग्रॅम एवढं वजन असणं आवश्यक आहे. हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर अजून काय आहे, आता नियुक्ती प्रक्रिया जसं मी सांगितलं लेखी परीक्षा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी शारीरिक क्षमता असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर 100 गुणाची ही लेखी परीक्षा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईप असेल, या ठिकाणी कुठलेही निगेटिव्ह मार्क असणार नाही. त्याच्यानंतर द्वितीय चरणमध्ये जसं आपण छातीचं बघितलं, त्याच्यानंतर अजून आहे याच्यामध्ये आपल्याला रनिंग आहे, दौड 50 अंकासाठी या ठिकाणी रनिंग असणार आहे. तर किती पळायचं आपल्याला, तर पुरुषांसाठी 1.6 किलोमीटर एवढं पळायचं आहे 6 मिनिटामध्ये या ठिकाणी दिलेलं आहे. 5 मिनिटाच्या कमी जर आपण पळाला तर 50 अंक आहे. 5 मिनिटं आणि 20 सेकंड 40 अंक आहेत. 5 मिनिटं आणि 40 सेकंडच्या अधिक पळालात आपण तर 20 अंक या ठिकाणी आहेत. तर अशा पद्धतीने रनिंगचं मॅनेजमेंट आहे त्यांचं. त्याचबरोबर महिलांसाठी रनिंग किती असणार आहे बघा, 1 किलोमीटर 5 मिनिटामध्ये महिलांसाठी फक्त पळायचं आहे. त्याचबरोबर गोळाफेक देखील या ठिकाणी दिलेले आहे. 25 अंक आहे गोळाफेकसाठी. त्याचबरोबर पुरुषांसाठी 16 पाऊंडचा गोळा असणार आहे. त्याला 16 फीट फेकायचा आहे. 16 फीट फेकणं गरजेचं आहे. तर हेही नोट करून घ्या तुम्ही. त्याच्यानंतर पुढं जे आहे ते ऑनलाईन आवेदन प्रक्रिया. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला फॉर्म कसा भरायचा. तर याची ऑनलाईन प्रक्रिया 13 तारखेपासून चालू झालेली आहे, 13 नोव्हेंबरपासून. सगळ्यात अगोदर आपल्याला या ठिकाणी www.cbscbih.nic.in ह्या वेबसाईटवरती जायचं आहे. तिथं आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आणि शेवटी आपल्याला एक चलन भरायचं आहे. ऑनलाईनच भरायचं आहे ते पण, आपल्याला कुठं बँकेत जायची गरज नाही. तर बघा, सामान्य म्हणजे ओपन कॅटेगरीवाल्यांसाठी या ठिकाणी 450 रुपये आहे आणि बाकीचे जे कॅटेगरी आहेत त्यांना फक्त 112 रुपये एवढी फीज आहे. तर आपण एवढी फीज भरू शकता आणि बिहारमध्ये आपण पोलीस बनवू शकता. अत्यंत महत्त्वाची अशी ही एक आपल्यासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे पोलीस बनण्यासाठी.